असं काय आहे की लोकांनी इथल्या मतदारांनी प्रियांका राजेंद्र दिवशी यांनाच निवडून द्यायचं? च्या अगोदरची संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन योजनेमध्ये जी एजंटगिरी फोफावली होती ती पूर्णपणे आम्ही थांबवण्याचं काम आमच्या कमिटीने केलं. पण जो राजकारण करत असताना थोडं अफवांचं पीक पण असतं, तरी देखील निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये माझा अर्ज छाननीमध्ये घालवण्याचे पण प्रकार घडलेले आहेत. समाजकारणातनं मी राजकारण करत आहे. ही निवडणूक जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. त्यामुळं असं म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे की इतक्या थराला कोणी जाऊन ही निवडणूक लढवू नये. पद नसताना केलेलं काम आहे. त्यामुळे कोणीही जर काही आरोप केले तर आमच्या उमेदवारावर त्याचा काही फरक पडणार नाही असं माझ्या म्हणण्यात आहे. माझा मतदारसंघ कसा आदर्श मतदारसंघ होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवेन. दर्शक हो, नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आज मी बघायला गेलो तर शिंगणापूर मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामधील शिवसेनेच्या उमेदवार प्रियांका राजेंद्र दिवसे आणि त्यांचे पती राजेंद्र दिवसे यांच्यासोबत आज आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. त्यांचं जे काही व्हिजन आहे, त्यांचं जे काही मिशन आहे, या निवडणुकीला धरून कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे, एकूण एक यावरती आपण चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता बघायला गेलं तर 8 ते 10 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे. कशा पद्धतीने आपला प्रचार सुरू आहे? नमस्कार, मी सौ प्रियांका राजेंद्र दिवसे. माझे शिक्षण पदवीधर आहे. तसेच अनेक वर्षापासून मी अर्चना चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र दिवसे स्कूलच्या माध्यमातून सामाजिक तसेच शैक्षणिक कार्य करत आहे. प्रचाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला खूप छान प्रतिसाद आहे. प्रत्येक गावामध्ये लोकांचा उत्साह पण चांगला आहे. मतदारसंघामध्ये रस्ते, गटर्स, लाईट, पाणी या ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्या बऱ्याच ठिकाणी त्याचा अभाव आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावांमध्ये बहुतेक गावांमध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे. कचरा वेगवेगळ्या ठिकाणी साठलेला आहे. त्याच्यामुळे लोकांना आरोग्याचे त्रास संभवू शकतात. निवडणुकीला ज्या वेळेला आपण आता सामोरे जात आहे त्यावेळेला लोकांच्याकडून येणारा प्रतिसाद बघता काय वाटते, ह्या निवडणुकीमध्ये काय होईल? लोकांचा प्रतिसाद तरी खूपच छान आहे. कारण अगदी छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत ज्यावेळी आम्ही भेटतो त्यावेळेला त्यांचा प्रतिसाद, होय आम्ही तुमच्या बरोबरच आहे, आम्ही शिवसेनेबरोबरच आहे, असा त्यांचा प्रतिसाद आहे लोकांचा. का बरं लोक अशा पद्धतीने बोलत आहे? कारण बहुतेक मतदारसंघामध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे आणि आता आपले आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या माध्यमातून ही विकास कामांचा जोर चालूच आहे आणि त्यांचेच उमेदवार म्हणून आज मी उभी आहे आणि लोकांना आमच्याकडून अपेक्षा आहेत. काय सांगाल, आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी आपल्यावरती ही उमेदवारी देऊन एक विश्वास दाखवलेला आहे, आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी पाहिलेला आहे, त्यांच्याबद्दल काय बोला? आमदार चंद्रदीप नरके साहेब म्हणजे ज्यांचा जनतेशी 24 तास संपर्क असतो, तसेच भरपूर विकास कामांच्या अजेंडा घेऊनच ते उतरलेले आहेत आणि लोकांच्या बाबतीत त्यांची आपुलकी किंवा माणुसकी जी आहे ती जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांचा त्यांना एक आदर आहे. आपल्यावरती विश्वास दाखवून ही जिल्हा परिषदेत तिकीट दिलेलं आहे. कशा पद्धतीने आपण त्या विश्वासास पात्र राहणार? नक्कीच मी माझ्या मतदारसंघात असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रामुख्याने 100% ज्या पूर्ण करता येतील त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. माझा मुख्य अजेंडा म्हणजे महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण करणे म्हणजे मला महिलांसाठी वेगवेगळी रोजगार निर्मिती करायची आहे. तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी असतील शिबिर राबवायचे आहेत, प्रशिक्षण कौशल्य शिबिर राबवायचे आहेत, जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि त्यांची निर्णय क्षमता वाढेल, यासाठी मला नक्कीच प्रयत्न करायचे आहेत. तुमच्या प्रचारात मी आता जर का बघितलं तर महिलांचा खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे, तरुणांचा एक चांगला ओघ आहे आपल्या प्रचाराला, हा कशामुळे? आता मी ही एक तरुणच उमेदवार आहे. महिला माझ्याकडे बघताना मी एक महिला आहे, त्यामुळे महिलांचा मला जास्त सपोर्ट आहे कारण त्या माझ्या बरोबर आहेत. आता यासोबतच आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व करवीरचे कर्तबगार आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या इथल्या प्रत्येक महिलेला मिळालेला आहे. त्यामुळे येथील प्रत्येक महिला माझ्या पाठीशी राहील अशी मला खात्री आहे. काय वाटतं, ह्या महिला ज्या पद्धतीने आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्या सोबत राहिल्या त्याबद्दल आपल्या पाठीशी राहतील? हो, 100% त्या महिला माझ्या पाठीशी राहतील. कारण महिलांना त्या लाडकी बहीण योजनेचा खूप फायदा झालेला आहे. ज्या आपल्या गोरगरीब महिला आहेत त्यांना त्याचा खूप फायदा झाल्यामुळे त्यांच्या आता डोक्यात आहे की आपण लाडकी बहीण योजनेचे काम करणाऱ्या
शिवसेनेलाच मतदान करायचं. तरुणांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला वाटतं गेली 15 ते 20 वर्ष तरुणांच्या मध्ये राहून मी आमदार चंद्रकांत नरके साहेबांच्या माध्यमातून तरुणांसाठी व्यायाम साहित्य असेल, क्रीडांसाठी खेळाडूंसाठी केलेली मदत असेल किंवा तरुणांना उद्योगासाठी अर्चना ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेतून कर्ज देऊन त्यांना सक्षम करण्याचा केलेला प्रयत्न असेल किंवा माझ्या विविध प्रकारच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम केल्यामुळं हा तरुणांचा ओघ आमच्याकडे प्रचंड दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ते तरुणांना आता वाटतं की हीच एक संधी आहे की बाबा दिवसाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायची. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक तरुणांनी ही आपल्या हातातच घेतलेली आहे. त्यामुळे एवढा म्हणजे चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिसत आहे. हा, त्यामुळे चांगला प्रतिसाद दिसत आहे. तरुण आता बघायला गेलं तर तरुण तुम्ही आता प्रचारात बघितलं तर प्रत्येक गावातील तरुण बिन बोलवता बिन काही सांगता स्वतःहून आपल्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत, स्वतःहून सहभागी होत आहेत, स्वतःहून आपण स्वतः उमेदवार आहे म्हणून असे निवडणूक लढवत आहे या पद्धतीने कार्यरत आहेत. मागच्या वेळेला बघायला गेलं तर संजय गांधी निराधारेचं आपल्याकडे जे पद होतं त्या पदाच्या माध्यमातून आपण या भागातील लोकांसाठी काय काय काम केली? 2016 ते 2019 या दरम्यानच्या काळामध्ये आमदार चंद्रकांत नरके साहेबांच्या माध्यमातून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. ते अध्यक्षपद भूषवताना मी जे करवीर विधानसभा मतदारसंघातील वंचित लाभार्थी होते त्यांना लाभ मिळवून देण्याचं काम माझ्या हातून घडलं गेलं. परंतु त्यात एक सांगायचा भाग म्हणजे जी त्याच्या अगोदरची संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन योजनेमध्ये जी एजंटगिरी फोफावली होती ती पूर्णपणे आम्ही थांबवण्याचं काम आमच्या कमिटीने केलं. त्याचबरोबर जे योग्य लाभार्थी होते त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही केलं. प्रत्येक वेळेला असं म्हटलं जाते की गट तट न बघता सडळ हातानं काम करणारा माणूस म्हणजे राजू दिवशी, ही नेमकी ओळख आपण कशा पद्धतीने करतो? खरं सांगायला गेलं तर मला म्हणजे पहिल्यापासून माझ्या स्वभावच आहे की माझा स्वभावच असा आहे की मी कुणाचं मन न दुखवता काम करणं. मला कुणाचं मन दुखवायला आवडत नाही. मी प्रत्येकाला सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. प्रत्येक कार्यकर्ता माझ्या सोबत असा वाटतं. माझ्या हातून कुठलीच चूक न घडता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम माझ्या हातून घडत असतं. पण जो राजकारण करत असताना थोडं अफवांचं पीक पण असतं, तरी देखील 100% मध्ये 90% तर डॅमेज कंट्रोल करून मी सर्वांना सोबत घेऊन समाजकारणातनं मी राजकारण करत आहे. त्यामुळं हा जो लोकांचा प्रतिसाद आहे किंवा लोकांचं जे म्हणणं आहे की गट न बघता दिवसाहेबांचं काम आहे ते अगदी खरोखर आहे. कशा पद्धतीने आपल्या कामाची पद्धत कशी असते? म्हणजे एखादा माणूस एखादं काम घेऊन आला तर ते काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी काय तुम्ही पद्धत वापरता? नाही, जे आता शक्य होईल ते आता आमचे मार्गदर्शक आमदार चंद्रकांत नरके साहेब आहेत. ते काही लोकांच्या ज्या विकास कामांच्या अडचणी असतील, पाण्याचे असेल, सोय रस्ते असतील, गटर झाले, आत्ताच्या दरम्यानच्या काळात जर तुम्हाला सांगायचं झालं तर मला वाटते गेली 5 वर्ष आमदार चंद्रकांत नरके साहेब आमदार नव्हते. त्यामुळं बऱ्यापैकी आमच्या भागामध्ये विकासाला खीळ बसली होती. त्यानंतर आमदार झाल्यानंतर मला वाटते आमच्या ह्या शिंगणापूर पंचायती समितीमध्ये मला वाटते जवळपास शिंगणापूर गावामध्ये 1,25,00,000 रुपयाचा निधी असेल. नागदेवाडी गावामध्ये मला वाटते साधारणतः 1 कोटीच्या आसपास निधी असेल. बालिंग्यामध्ये एक प्रकारे 50 ते 60 लाख रुपये निधी, असा प्रचंड निधी खेचून आणण्यामध्ये आमदार साहेब असल्यामुळे आम्हाला शक्य झालं. अशा पद्धतीने विकास काम करत असताना साहेबांच्या माध्यमात असून दे किंवा वैयक्तिक मदतीच्या स्वरूपात असून दे. आता आमच्या गावामध्ये बरेच दिवस आमचे जे ग्रामदेवता नागनाथ आहे त्याचं पालखी ठेवण्यासाठी आपल्या नदी घाटाजवळ जागा नव्हती. त्यावेळी आमच्या मनात असा विचार आला की आपण ट्रस्टच्या माध्यमातून किंवा आपण स्वतःच्या माध्यमातून एक पालखी आसन असलं पाहिजे आपल्या ग्रामदेवसाठी, किंवा आमचे जे गावामधील जे वयोवृद्ध लोक जे बसण्याचं ठिकाण त्याला जे आपण पार म्हणतो ते पाराचं पण काम असं लोकांच्या भावना येत होत्या, परंतु त्याला आपण कुठला शासकीय निधी लावू शकत नाही. ते माझ्या हातून ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या वैयक्तिक माध्यमातून वैयक्तिक फंडातून बांधण्याचं काम. त्याचबरोबर लालबावटा कामगार योजनेचे आमचे कामगार असतील त्यांना पण योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम केलं. त्याचबरोबर आता तुम्हाला मला सांगितलं तसं त्यामध्ये तरुणांना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून त्यांना उद्योगाला पण भरभराटी देण्याचं काम आम्ही आमच्याकडून घडलं केलं. ताई काय सांगाल, अर्चना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण काय काय कामं केलेली आहेत? अर्चना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माझे पती राजेंद्र दिवसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, तसेच शालेय साहित्य वाटप, खाऊ आपल्या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये काही मदत, तसेच अनाथ आश्रमांना मदत, जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी मदत, अशा पद्धतीने बरीच कामं आमच्या अर्चना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करत असतो.
एका बाजूला तरुणांचा ओघ चांगला आहे, दुसऱ्या बाजूला महिलांचा ओघ चांगला आहे आणि पलीकडच्या बाजूला जर का बघितलं तर खूप चांगली मंडळाने देखील आपल्याला सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा जाहीर दाखवलेला आहे. याच्याबद्दल काय वाटतं? हा तेच सांगितलं की बाबा ही आता खरं सांगायला गेलं तर ही निवडणूक जी आहे हा. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. हम्म. खरं तसं बघायला गेलं तर कारण तरुणांनाही माहित आहे, महिलांनाही माहित आहे. तुम्ही या परिसरामध्ये लोकांचं विचार याच्यात घेतलं, विचार बघितले तर लोकांना माहित आहे की बाबा राजदूषितच्या माध्यमातून आता केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. आता विद्यमान आमदार चंद्रजीत मरके साहेब आहेत आणि आता जर राजू दिवशी साहेबांना आपण जर जिल्हा परिषद सदस्य केलं तर ह्या मतदारसंघाचा विकास व्हायला काहीच अडचण येणार नाही. ही आता लोकांच्या मध्ये ठाम भूमिका आहे. त्यामुळे लोकांना निर्णय घेतलेला आहे की बाबा राजू दिवशीच्या पाठीमागे राहिलं तर हा आपल्या मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षानंतर या मतदारसंघाला कशा पद्धतीने आपण बघतो? गेली 5 वर्ष या मतदारसंघाचं बघितलं तर आमच्या आता मतदारसंघाचा काही शिंगणापूर, नागदेवडी, बालिंगा ह्या गाव ही प्रमुख गाव आहेत. यांचं शहरीकरण लागत असल्यामुळं उपनगरांचा भरपूर प्रचंड भाग, विस्तारलेला भाग ह्या शहराबरोबर जोडलेला आहे मतदारसंघाचा. त्या उपनगरामध्ये जर बघितलं, रस्ते असतील, गटर असतील, पिण्याचे पाईपलाईन असतील किंवा कचऱ्याचा प्रश्न असेल, ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड अभाव आहे. त्या गोष्टींचा ज्या पद्धतीनं पाहिजे होतं, निपटारा व्हायला पाहिजे होता, तो काही झालेला दिसत नाही. त्याचबरोबर बाकीच्या आपल्या ग्रामीण भागामध्ये जे ग्रामीण लोकांच्या पण ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांचा बी प्रचंड अभाव दिसतो. असं काय आहे की लोकांनी, इथल्या मतदारांनी प्रियांका राजेंद्र दिवसे यांनाच निवडून द्यायचं? काय अशा पद्धतीचं वैशिष्ट्य किंवा आपल्या कामाची पद्धत म्हणा, एकूण एक आपल्या कामाचा लेखाजोखा किंवा नवीन, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? आता मागील अनेक वर्षापासून अर्चना चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र दिवसे स्कूलच्या माध्यमातून आमचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य चालूच आहे. आणि माझा एक अजेंडा आहे की मला महिला सक्षमीकरण करायचं आहे. त्याचबरोबर माझा मतदारसंघ कसा आदर्श मतदारसंघ होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मला असं वाटते की मतदारांनी मला आता जर एक संधी दिली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवेन आणि आपला एक मतदारसंघ एक आदर्श कसा होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. साहेब, बघायला गेलं तर ही तिहेरी लढत होत आहे. या तिहेरी लढतीचा फायदा नेमका कोणाला होईल? तुमचं काय याच्या मागचं कॅल्क्युलेशन? तिहेरी लढतीचा फायदा म्हणण्यापेक्षा आता या मतदारसंघाचा जर ओघ बघितला तर प्रचंड शिवसेना किंवा आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे आहे. कारण मतदारसंघातील जर रचना बघितली, ग्रामीण भागामध्ये दोनवडेपासूनची वाखरेपासूनची पंचायत समिती गण आहे, त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गटातटाचं राजकारण असतं. त्या गटातटामध्ये आमदार चंद्रजीत मरके साहेबांचं पण वलय आहे, वर्चस्व आहे. आणि ह्या आमच्या भागामध्ये मूलभूत सुविधा, आमदार नरके साहेबांचा गट, ह्या पण गोष्टी जर जमेच्या बघितल्या तर खरोखर आमच्या उमेदवाराला जमेची गोष्ट आहे. ओव्हरऑल तुमचं हे मतदारसंघाला पुढे घेऊन जाताना एक व्हिजन धरून जाणारे नेतृत्व म्हणून आता आपल्याकडे बघितलं जाते. शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता निवडणूक साहेब बघायला गेली तर 8 ते 10 दिवसांच्या वरती येऊन ठेवलेले आहे. आरोप प्रत्यारोप ज्यावेळेला आपल्यावर होतील त्यावेळेला आपण त्या आरोप प्रत्यारोपांना कशा पद्धतीने बघतो? नाही, आता आरोप आमच्यावर जर आरोप करायचं म्हटलं तर आम्ही आता गेली 15-20 वर्ष कोणत्याही पदवीनं म्हणजे स्थानिक स्वराज्यामध्ये पदवीनं ही निवडणूक लढवत आहे. म्हणजे सर्व मतदारसंघाच्या विकासासाठीच आम्ही या रिंगणात उतरलेलो आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोपांचा जर विषय बघायला गेलं तर आम्ही पद नसताना केलेलं काम आहे. त्यामुळे कोणीही जर काही आरोप केले तर आमच्या उमेदवारावर त्याचा काही फरक पडणार नाही असं माझ्या म्हणण्यात आहे. पद नसताना देखील एवढ्या मोठ्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे. ते जर का एखादं पद मिळालं तर अजून चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. ह्या भावना जे लोकांच्या, ह्या लोकभावनेकडे काय बघून काय वाटतं? म्हणजे जनतेची लोकभावना हीच आहे की बाबा पद नसताना जर व्यक्ती ही स्वनिधीतून असून किंवा आमदार चंद्रजीत मरके साहेबांच्या माध्यमातून असून किंवा वेगवेगळ्या विविध योजनेमधून जर आपल्या लोकांना एवढा लाभ मिळवून देण्याचं काम करत असेल, वलय निर्माण करत असेल तर पदावर गेल्यानंतर ही व्यक्ती निश्चितच आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी वेगळं नवीन विजन घेऊन ही आपला मतदारसंघाचा कायापालट करेल. निवडणूक साहेब एक 4 ते 8 दिवसांवरती येऊन ठेवलेली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता उद्यापासून झाडल्या जातील. तुम्ही ही निवडणूक प्रतिस्पर्ध्यांच्याकडे बघताना कशा पद्धतीने बघताय? खरं बघायला गेलं तर आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्हाला सांगायचं माझ्या पद्धतीमध्ये निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये माझा अर्ज छाननीमध्ये घालवण्याचे पण प्रकार घडलेले आहेत. मला असं म्हणजे लोकशाहीमध्ये असे प्रकार घडू नयेत.
कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कारण जनता जनार्दन ठरवणारच आहे की कुणी काय काम केले किंवा कोणाला मत द्यायचं आहे. त्यामुळं असं म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे की इतक्या थराला कोणी जाऊन ही निवडणूक लढवू नये. आणि बघायला गेलं तर तिरंगी लढतीमध्ये बघायला गेलं तर जनतेलाही माहित आहे की बाबा आमदार चंद्रशेखर नरके साहेबांच्या माध्यमातून केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. आणि जर आपले बाबा प्रियांका दिवशी यांना निवडून दिलं तर राजू दिवशी साहेबांच्या माध्यमातून की ह्या भागाचा प्रभागाचा विकास अतिशय चांगला होणार आहे. त्यामुळे जनतेचा रेटा आमच्या बरोबर आहे. जनता सुशिक्षित आहे, जनता कोणी अज्ञान नाही. त्यामुळे मी निवडणुकीत बघताना अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. जनता तुम्हालाच का मतदान करला असं तुम्हाला वाटतं? जनता मतदान करणार म्हणजे जनतेचा तर आम्ही जे काही आता कोणत्याही पदावर नसताना जे केलेलं सामाजिक कार्य आहे, म्हणजे राजकारण विरहित केलेलं सामाजिक कार्य आहे. तर तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला की असे लोक म्हणतात की गटतट न बघता तुम्ही काम करता, ही जी आपली कामाची पद्धत आहे. त्यामुळे ह्या कामाच्या पद्धतीवरच आपला जे ह्या जनमताचा रेटा जो आता चालू आहे त्या पद्धतीनं त्या रेट्यावरच मी निवडणूक जिंकणार असं मला आत्मविश्वास आहे. ताई, उमेदवार म्हणून आता आपण या निवडणुकीच्या रिंगणात आहात. मतदारांना, नागरिकांना, लोकांना आव्हान काय कराल? नमस्कार. मी आपल्या मतदारांना एकच विनंती करते की आपण निवडताना योग्य उमेदवाराची निवड करा. उमेदवारांची कंपॅरिझन केली तर मी सुशिक्षित आहे, माझं शिक्षण पदवीधर आहे. तसेच मी व माझे पती कोणतेही पद नसताना आम्ही नेहमीच समाजासाठी करत असतो आणि इथून पुढेही आम्हाला एक संधी मिळावी अशी माझी मतदारांना विनंती आहे. आणि जर संधी मिळाली तर मी नक्कीच आपला मतदारसंघ स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कसा होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच आपले करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या माध्यमातूनही फंड येऊ शकतो. तसेच आपली केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. त्यामुळे इथं आपल्याला या मतदारसंघात बऱ्याच अशा विविध प्रकारच्या योजना किंवा विकास कामे राबवून आपला मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. म्हणून योग्य उमेदवाराची निवड करावी अशी मला वाटतं. तर बघायला गेलं तर योग्य उमेदवार निवडावा अशा पद्धतीचं माझं मत आहे. कारण समाजकार्यात असेल, राजकारणात असेल, राजकारण न करता समाजकारण करण्याचं काम जे आहे ते दिवशी कुटुंबानं आजपर्यंत केलेलं आहे. आणि ते देखील कुठल्याही पद्धतीची सत्ता नसताना, कुठल्याही पद्धतीचं पद नसताना एक सामाजिक वारसा जो काही आहे तो जोपासलेला आहे. आणि यापुढं या पद्धतीने हे काम चालूच राहणार आहे. मात्र आता आम्हाला तुमच्या मताची, आता आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे अशा पद्धतीचं मत ताईंनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तर केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण राजेंद्र दिवसे साहेब असतील, प्रियांका दिवसे मॅडम असतील यांच्यासोबत संवाद साधला. त्यांचे एकूण एक लेखाजोखा ज्या निवडणुकीला धरून काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही मुलाखत कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह, या मुलाखतीसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.